हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। तर आज मी स्किन केअरवरती व्हिडिओ घेऊन आलेले आहे। भरपूर जणींना स्किन केअर म्हणजे काय हेच माहीत नसतं आणि स्किन केअर कसं करायचं असतं, कधी करायचं असतं, केव्हा करायचं असतं, त्याचे फायदे काय असतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि स्किन केअर केल्यामुळे मेकअप आपला कसा लॉंग लास्टिंग राहू शकतो, कसा छान दिसू शकतो हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल। आणि स्किन केअरमध्ये काय काय स्टेप्स असतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर कमेंट देखील करा। अजून कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या, जेणेकरून मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती नक्की घेईन। आणि चला आता जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर खूप साऱ्या मैत्रिणींना प्रश्न पडलेला असतो की स्किन केअर म्हणजे काय, स्किन केअरमध्ये आपण काय काय केलं पाहिजे, स्किन केअर कशी केली पाहिजे। मेकअप तू तर भरपूर सारे व्हिडिओ बनवते, भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये सांगत असतेस की मेकअपमध्ये स्किन केअर करणं गरजेचं असतं, स्किन केअर केलंच पाहिजे। पण ते स्किन केअर म्हणजे नेमकं काय हेच जर माहीत नसेल तर मेकअप करण्याला काहीही अर्थ नाही। आणि मेकअप जर आपण स्किन केअर न करता मेकअप जर आपल्या चेहऱ्यावरती लावला तर तो जास्त काय टिकत पण नाही, एकतर गळून पडतो किंवा मग मेकअप आपला काळा पडतो। भरपूर जणींच्या अशा कमेंट असतात किंवा मग भरपूर जणींना प्रश्न पडलेला असतो की मेकअप केल्यानंतर मेकअप आमचा काळा का पडतो किंवा मग चेहरा असा ड्राय का होतो किंवा मग असं आमचा चेहरा छान का दिसत नाहीये, असे भरपूर सारे प्रश्न पडलेले असतात। तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या व्हिडिओमधून देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप छान आणि हेल्पफुल असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र मैत्रिणींनो विसरू नका। मी खूप छान छान व्हिडिओ बनवत असते, जसे की मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ, मेकअप हॅक्स, रेसिपीज, डेली ब्लॉग्स, भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत। आणि हो, शॉर्ट व्हिडिओ पण खूप सारे व्हायरल झालेले आहेत माझे, तर ते पण तुम्ही जाऊन नक्की बघा आणि सबस्क्राईब नक्की करा, खूप छान छान आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। तर आता स्किन केअरमध्ये सगळ्यात अगोदर आपण फेस वॉश करून घ्यायचा। सगळ्यात पहिली जी स्टेप्स आहे ती फेस वॉश। फेस वॉश म्हणजे आपण आपल्या चेहऱ्याला क्लिन्झिंग करून घ्यायचं। तर चेहरा आपला छान पाण्याने, कोणता तुम्ही फेस वॉश वापरत असाल तर तो फेस वॉश तुम्ही वापरायचा, जो तुमच्या स्किनला सूट होतोय तोच फेस वॉश तुम्ही वापरायचा। कारण आपण आपल्या स्किन टाईपनुसार, स्किन टोननुसार आपण आपला फेस वॉश आपण चूज करू शकतो आणि घेऊ शकतो। तो आपल्या स्किनला कसा सूट होतोय हेच पाहून आपण फेस वॉश वापरतो। त्याच्यामुळे तुम्हाला जो सूट होत असेल तो तुम्ही यूज करा। मेकअप करण्याच्या अगोदरचं जे स्किन केअर असतं त्याच्या स्टेप्स आता मी तुम्हाला सांगतेय, कारण पहिली जी स्टेप्स आहे ती फेस वॉश। फेस वॉश करायला अजिबात विसरायचं नाही आणि फेस वॉश करताना जवळजवळ 2 मिनिटे तरी आपला चेहरा छान फेस वॉश करून घ्यायचा। म्हणजेच काय तर छान एक्सफोलिएट करत करत आपला चेहरा छान आपण जर फेस वॉश करून घेतला तर चेहऱ्यावरची जी काही धूळ डट सगळं जे काही इम्प्युरिटीज असते ती सगळी निघून जाते आणि चेहरा आपला क्लीन होतो। त्याच्यामुळे मेकअप करण्याच्या अगोदर पहिली स्टेप आहे फेस वॉश, ही तर आपण केलीच पाहिजे। तर आता दुसरी जी गोष्ट आहे ती टोनर। तर स्टेप नंबर 2 टोनर। तर टोनर का वापरायचं आपल्या स्किनसाठी, आपल्या चेहऱ्यासाठी, तर आपले जे पोर्स असतात ना ते मिनिमाइज करण्यासाठी आपण टोनर वापरत असतो। आता तुम्ही म्हणता की टोनर, आमची ऑइली स्किन आहे आणि आम्ही टोनर कसं काय वापरायचा। तर ऑइली स्किनवाल्यांनी टोनर केव्हा वापरायचं हे मी सांगते। तुम्ही जर रोज वापरत असाल तर काही हरकत नाही, पण जेव्हा जेव्हा तुम्ही मेकअप कराल ना त्या टायमाला तुम्ही नक्की टोनर वापरा। आणि टोनर वापरल्यामुळे जे आपल्या चेहऱ्यावरती जे ऑइल सिक्रेशन होत असतं ना, तर ते ऑइल सिक्रेशनसुद्धा कमी होतं आणि चेहऱ्यावरती जे पोर्स असतात ना ते मिनिमाइज करण्याचं सुद्धा काम करत असतं। आणि आपण जो कोणता मेकअप आपल्या चेहऱ्यावरती लावतो ना त्यावेळेस जे आपल्या चेहऱ्यावरचं ऑइल सिक्रेशन होत असतं ना त्याचा आणि मेकअपचा एकत्र जर संपर्क आला ना तर आपला मेकअप काळा पडतो। त्याच्यामुळे आपल्याला टोनर लावायला गरजेचं आहे आणि आपण टोनर लावलं पाहिजे, तेव्हा आपला मेकअप काळासुद्धा पडणार नाही आणि आपले पोर्स जे आहेत ना ते ओपनसुद्धा होणार नाहीत। जास्तीत जास्त करून ते मिनिमाइज होतात आणि मेकअप छान बसतो। याच्यासाठी आपण टोनर वापरायचं। आता टोनर कसं वापरायचं हे सांगते। तुम्ही एखाद्या कॉटन पॅड असेल किंवा कॉटनचा जो कॉटन बॉल्स म्हणजे जे कॉटनचे बॉल्स असतात त्याच्यावरती जर तुम्ही टोनर घेतलं तर ते तुम्ही असं डॅब डॅब करून तुमच्या स्किनवरती लावू शकता किंवा हातावर घेऊन लावू शकता किंवा स्प्रेने सुद्धा तुम्ही लावू शकता। आणि नंतर असं हलक्या हाताने डॅब डॅब करून तुम्ही
तुमच्या चेहऱ्यावरती टोनर लावून घ्या आणि जोपर्यंत टोनर आपल्या स्किनमध्ये मुरत नाही तोपर्यंत थांबायचं. मुरल्यानंतरच आपण पुढचा मेकअप स्टार्ट करायचा. मेकअप म्हणजे स्किन केअरमधली पुढची स्टेप्स आपण स्टार्ट करायची. तर ही झाली दुसरी स्टेप टोनर. तर आता तिसरी स्टेप्स आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर लावणं आपल्या स्किनसाठी किती गरजेचं आहे हे प्रत्येकीला तर आता सध्या तर माहिती आहेच, पण काही जणींना ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगते, मॉइश्चरायझर लावणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे आपली त्वचा खूप हायड्रेट राहते, मॉइश्चर राहते आणि आपला जो कोणता मेकअप आपण करतो तो पण एकदम छान बसतो. याच्यासाठी आपण मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. तर आता मॉइश्चरायझर का वापरायचा आपण आपल्या स्किनसाठी मेकअप करण्याच्या अगोदर स्किन केअरमध्ये? मॉइश्चरायझर वापरल्यामुळे आपला जो ड्राय झालेला चेहरा असतो किंवा ड्राय स्किन असते ना, ती एकदम हायड्रेट आणि नरिश करण्याचं काम करत असते. त्याच्यामुळे आपण मॉइश्चरायझर वापरायचं आणि मॉइश्चरायझर वापरल्यामुळे आपला मेकअप एकदम छान बसतो, लाँग लास्टिंग पण राहतो आणि मेन म्हणजे मेकअप काळा पण पडत नाही. त्याच्यामुळे आपण मॉइश्चरायझर वापरायला अजिबातसुद्धा स्किप करायचं नाही. ऑइली स्किनवाल्यांसाठी सुद्धा मॉइश्चरायझर वेगळं असतं. ड्राय स्किनवाल्यांसाठी सुद्धा मॉइश्चरायझर वेगळं असतं. ऑइली स्किनवाल्यांनी ड्राय स्किनवाल्यांचं जे मॉइश्चरायझर असतं ते जास्त वापरायचं नाही. कारण ड्राय स्किनवाले जास्त नरिशिंग किंवा हायड्रेट करण्याचं जे काम करत असतं ना, तसेच मॉइश्चरायझर ते वापरत असतात. त्याच्यामुळे तुम्ही ऑइली स्किनवाल्यांनी ते स्किप करा. आणि मॉइश्चरायझरसुद्धा आपल्या स्किन टाईपप्रमाणेच आपण निवडायचं आहे. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी तशाच प्रकारचा मॉइश्चरायझर निवडायचा आहे. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी एकदम हायड्रेटेड आणि नरिशिंग असा मॉइश्चरायझर निवडायचा आहे. ऑइली स्किनवाल्यांनी ड्राय स्किनवाल्यांचा जो स्किन टोनवाल्यांचा जो मॉइश्चरायझर आहे तो लावायचा नाही, नाहीतर अजूनच जास्त ऑइली स्किन दिसते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्किनसाठी वेगवेगळे मॉइश्चरायझर असतात. तर तसे मॉइश्चरायझर तुम्ही नक्की वापरा. कारण त्याच्याने काय होतं ना, की आपला जो मेकअप आहे ना तो पण छान बसतो, चेहरा छान हायड्रेट पण राहतो आणि छान दिसतो चेहरा. याच्यासाठी आपण मॉइश्चरायझर नक्की यूज करायचं. तर आत्तापर्यंत आपण स्किन केअरमधल्या 3 स्टेप्स पाहिल्या. पहिली स्टेप जी आहे ती फेस वॉश, दुसरी टोनर आणि तिसरी मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर जेव्हा लावतो ना आपण त्यावेळेस मसाज करूनच मॉइश्चरायझर आपल्या स्किनवरती आपण लावायचं आहे. जोपर्यंत मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यामध्ये छान असं डीपली ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपण मॉइश्चरायझर आपल्या स्किनवरती आपण मुरवत राहायचं आहे. 2 मिनिटे हार्डली लागतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. छान असं भरभरून मॉइश्चरायझर घ्यायचं आणि लावायचं. आता तर उन्हाळा आहे आणि मॉइश्चरायझर लावण्याची खरंच खूप गरज आहे. त्याच्यामुळे मॉइश्चरायझर अजिबातसुद्धा स्किप करू नका. तर ह्या 3ही गोष्टी झाल्या आणि आता त्याच्या पुढची सर्वात महत्त्वाची जी स्टेप्स आहे ती कधीच स्किप करू नका. पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, 3ही ऋतूंमध्ये किंवा घरी जरी आपण कंटिन्यू असू तरीसुद्धा आपण ही स्टेप्स अजिबातसुद्धा स्किप करायची नाही. तर चौथी जी स्टेप्स आहे ती सनस्क्रीन. तर सनस्क्रीन लावायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही. सनस्क्रीन काय काम करतं, आपल्याला जी सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरण असतात किंवा सूर्याची जे हानिकारक किरण असतात ना ते डिरेक्टली आपल्या स्किनवरती पडले जातात. त्याचं रिफ्लेक्शन होतं, त्याच्याने आपली स्किन काळी पडू शकते. त्याच्यामुळे त्याच्यापासून संरक्षण म्हणून आपण सनस्क्रीन वापरायचं असतं. त्यामुळे सनस्क्रीन लावताना आपली ही जी 2 बोटं आहेत ती पूर्ण अशी एवढं भरून सनस्क्रीन घ्यायचं आणि ते पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण छान असं सनस्क्रीन लावून घ्यायचं. म्हणजेच काय तर आपण कधीही कुठेही बाहेर जाऊ किंवा घरात जरी असलो तरी पण आपला चेहरा सूर्याच्या अतिनील किरणांपासून तो वाचत असतो आणि आपली स्किन पण छान राहते. जेणेकरून आपल्या स्किनवरती पिंपल्स, ॲक्ने किंवा काळे डाग, वांग, चेहरा काळा पडणे, मेकअप काळा पडणे हे असले प्रकार अजिबातसुद्धा होत नाही. त्यासाठी सनस्क्रीन वापरणं मस्ट आहे. तुम्ही सनस्क्रीन नक्की तुमच्या स्किन केअरमध्ये ठेवा. कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे सनस्क्रीन अजिबातसुद्धा स्किप करू नका. तर सनस्क्रीन आपण नेहमी आपल्या स्किन टाईपनुसारच आपण चूज करायचा आहे आणि नंतरच तो वापरायचा आहे. जर तुम्ही घरी असाल तर सनस्क्रीन SPF 30 वापरलं तरीसुद्धा चालतं आणि तुम्हाला बाहेर जर जायचं असेल तर तुम्ही सनस्क्रीन SPF 15 वापरा. कारण खरंच खूप आपल्याला प्रोटेक्शन देण्याचं, त्याच्यामुळे आपला चेहरासुद्धा छान राहतो. आणि ह्या स्टेप्स फॉलो करायला अजिबातसुद्धा विसरू नका. कारण तुमच्या टाईपनुसार सनस्क्रीन बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये ना खूप साऱ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. तुमचा जो स्किन टाईप आहे त्यानुसार तुम्ही सनस्क्रीन चूज करा आणि नंतरच ती तुमच्या स्किनसाठी वापरा. तर ह्या 4 स्टेप्स करायला अजिबातसुद्धा विसरू नका. कारण ह्या मेकअप करण्याच्या अगोदरच्या 4 स्टेप्स आहेत. ह्या जर स्टेप्स केल्या
ह्या फॉलो केल्या तरच तुमचा मेकअप काळासुद्धा पडणार नाही, लॉंग लास्टिंग पण आणि तुमचा मेकअप छानसुद्धा दिसणार आहे. त्यासाठी स्किन केअर करणं खरंच खूप गरजेचं असतं. जेव्हा अंघोळ करतो आपण सकाळच्या वेळेला त्यावेळेस 3 मिनिटांच्या आतमध्ये स्किन केअर करणंसुद्धा गरजेचं असतं आणि रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा स्किन केअर करणं गरजेचं असतं. जर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळचं स्किन केअर कसं असतं हे जर बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तशा प्रकारचा व्हिडिओ नक्की मी घेऊन येईल. आणि हो, सनस्क्रीन कोणत्या टाईपनुसार कोणतं सनस्क्रीन वापरायचं ह्याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तसासुद्धा व्हिडिओ मी नक्की माझ्या चॅनेलवरती घेऊन येईल. तशी कमेंट तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. तसा व्हिडिओ आपण नक्की घेऊन येऊ. तर ह्या 4 स्टेप्स नक्की फॉलो करा स्किन केअरमध्ये. तेव्हा कुठे तुमची स्किन पण छान राहणार आहे आणि छान दिसणार आहे. तर व्हिडिओ छोटासा झाला असेल. आज काही जास्त व्हिडिओ नव्हता. छोटासाच व्हिडिओ आहे पण खूप हेल्पफुल आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. आणि सबस्क्रायबर शाऊटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल. आणि सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.